येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. विधान परिषदेच्या कोकण आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 27 जून रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारात जोर आल्यानं ही निवडणूक शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी आपली भूमिका मांडत शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. पाहुयात नेमका काय म्हणाले विवेक कोल्हे. निश्चितपणाने माझ्या कुटुंबाचा इतिहास हीच माझी खरं तर ताकद आहे. इश्यू बेस्ड पॉलिटिक्स किंवा विषयानुरूप राजकारण करत आलेलं, वेळ प्रसंगी सरकारविरुद्ध त्या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची, न्यायालयात लढण्याची आणि सभागृहात भांडण्याची ताकद इथून मागं ठेवलेली आहे. आणि तोच विश्वास त्या ठिकाणी शिक्षकांना वाटतो आहे की आपल्याला प्रश्न सोडवणारा असाच व्यक्ती पाहिजे. आमच्या आई जरी त्या ठिकाणी पक्षातून उमेदवारी आमदार केली होती तरी पहिल्याच अधिवेशनामध्ये पायऱ्यांवर बसून सरकारविरुद्ध, स्वपक्षाविरुद्ध त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. आणि इतिहासामध्ये असे अनेक दाखले मला या निमित्ताने देता येतील की आपण सरकारविरुद्ध अन्याय झाला तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबी लक्षात घेता शिक्षकांना तो त्या ठिकाणी विश्वास निर्माण झालेला आहे की आपले प्रश्न जर सोडवायचे असतील तर निश्चितपणाने ते मी सोडवू शकतो, हे त्यांना विश्वास निर्माण झाले. निश्चितपणाने धक्कादायक बाब आहे की बोगस मतदान हे मोठ्या प्रमाणात या मतदार यादीमध्ये मतदारांचा शोध घेताना लक्षात आले. त्यामध्ये ड्रायव्हर असेल किंवा शेतात काम करणारा शेतमजूर असेल किंवा कापड दुकानात काम करणारा कर्मचारी असेल, ज्याचा शिक्षणाचा काही संबंध नाही, 3 वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव पाहिजे, 19व्या वर्षी तो शिक्षक म्हणून दाखवला गेलेला आहे. आणि ही सगळी बाब गंभीर आहे, लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. आणि त्याच्याहून धक्कादायक बाब म्हणजे विद्यमान लोकप्रतिनिधीच्याच कॉलेजमध्ये हे सगळे मतदार त्या ठिकाणी आढळून आलेले आहे. आणि याची गांभीर्याने दखल प्रशासनाने त्या ठिकाणी घ्यावी असं माझं स्पष्ट मत आहे. ठेवायचे असताना कोणाकोणाही ठेवायची नसते. सर्व पक्षीय हितचिंतक, मित्रपरिवार, सर्वच जण चांगला उमेदवार बघता. पक्ष कुठला आहे, गेल्या काही वर्षाचं राजकारण बघता, पक्ष कुठलाही असला तरी व्यक्ती केंद्रित बऱ्याचदा निवडणुका होताना आपण बघितलंय. म्हणून पक्षविरहित या निवडणुकीकडं शिक्षक मतदार बघतोय असा माझा अनुभव आहे. आणि त्यामुळं सगळ्याच पक्षाचे, शिक्षकांना कुठला पक्ष नसतो, त्यांचा प्रश्न जो सोडवल तोच त्यांचा पक्ष ते समजतात, त्याच्या मागे ते उभे राहतात. म्हणून शिक्षक संघटना, विशेषतः ज्यांचं संघटनात्मक प्राबल्य या मतदारसंघावर आहे, त्या सगळ्या माझ्याबरोबर असल्यामुळं त्या संघटनेचा प्रतिनिधी म्हणून ते मला बघताय आणि ते मला या विधान परिषदेत पाठवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. उमेदवारी भरल्यावर त्या सदरील रेड त्यांच्या अधिकारात त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहे. परंतु रेड जरी झाल्या असल्या तरी पारदर्शक कारभार हा गेल्या 60 वर्षापासून आमच्या संस्थेमध्ये चालतो. याचं प्रमाण म्हणून मी त्या रेडकडे बघतो, कारण की कुठलंही काहीच त्या रेडमध्ये निष्पन्न झालं नाही. आणि म्हणून एक क्लीन चिट त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला मिळाली. पण जसं मी म्हटलं की त्या रेडमध्ये काही निघालं नाही, पण तत्परतेने ते झाल्या. त्याच तत्परतेने सदरील बोगस मतदानाचा घोटाळा, स्कॉलरशिप घोटाळा किंवा इतरही 420च्या ज्या केसेस उमेदवारांवर चालू आहे त्यालाही तितकीच गती दिली तर निश्चितपणाने लोकशाहीवरचा विश्वास अजून लोकांचा वाढेल. निवडणूक अधिकाऱ्यांकडे ऑलरेडी एका अपक्ष उमेदवारांनी त्या ठिकाणी केल्याचं मला आढळून आलं. मी देखील व्यक्तीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी माझी तक्रार नोंदवणार आहे. याची संख्या आज निश्चित जरी नसली तरी ही शेकडोंमध्ये तर आहे असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे. त्याचा आम्ही सखोल असा अभ्यास करतोय. परंतु हे काम उमेदवार म्हणून आमचं नसून ते प्रशासनाने त्यांचं काम करायला हवं होतं. आणि ह्या सगळ्या बाबी गंभीर आहेत आणि याची दखल तातडीने प्रशासनाने घ्यावी. तसंच ह्या मतदारांनी मतदान करू नये, केल्यास त्यांच्यावर फौजदारी पद्धतीचा गुन्हा दाखल होऊन 1 वर्षाची शिक्षा त्यांना
होऊ शकते। मतदार होताना किमान तो 3 वर्ष शिक्षक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत पाहिजे, त्या ठिकाणी अप्रुव्हल पाहिजे, त्या ठिकाणी तिथल्या मुख्याध्यापकांनी त्याला सर्टिफाय केलं पाहिजे की हा आमच्या संस्थेतील शिक्षक आहे, हा इथं शिकवतो, आणि हे सगळ्या गोष्टी तपासूनच मगच त्याला मतदार यादीमध्ये नाव नोंदवलं गेलं पाहिजे। आणि म्हणून ही कुठलीही गोष्ट झालेली दिसत नाहीये। याचा अर्थ असा आहे की हे सगळे बोगस मतदान आहे। किमान तो 3 वर्ष शिक्षक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत पाहिजे, त्या ठिकाणी अप्रुव्हल पाहिजे, त्या ठिकाणी तिथल्या मुख्याध्यापकांनी त्याला सर्टिफाय केलं पाहिजे की हा आमच्या संस्थेतील शिक्षक आहे, हा इथं शिकवतो, आणि हे सगळ्या गोष्टी तपासूनच मगच त्याला मतदार यादीमध्ये नाव नोंदवलं गेलं पाहिजे। आणि म्हणून ही कुठलीही गोष्ट झालेली दिसत नाहीये। याचा अर्थ असा आहे की हे सगळे बोगस मतदान आहे। अर्थातच राज्याचे नेते म्हणून त्यांच्याकडं ही मागणी प्रशासनाच्या माध्यमातून जाईलच, परंतु निवडणूक आचारसंहिता लागू असल्या कारणास्तव प्रशासनाने त्याच्यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।